तर शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा झाली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली आहे। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईच्या निवडणुकीमध्ये मनसेला 75 ते 80 जागांची अपेक्षा असल्याचं सूत्रांकडून कळतं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर राज आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली। मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी मनसेला 75 ते 80 जागांची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली। सकाळी 11:30 वाजता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले। दोघांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली। या आधीच्या भेटीत दोन्ही ठाकरेंनी जागा वाटपाचं प्राथमिक धोरण ठरवलं होतं। मुंबईच्या निवडणुकीत मनसेला 227 जागांपैकी 75 ते 80 जागांची अपेक्षा आहे। प्रत्येक विधानसभेनुसार मनसेला किमान 1 जागा हवी असल्याची माहिती। मराठी बहुल भागात 2 ते 3 जागा मिळाव्यात अशी मनसेची अपेक्षा आहे। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। दोन्ही भावांचा जागा वाटप हो, दोन्ही भावाचा जागा वाटप न हो, याचा काहीही परिणाम होणार नाही। मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा फडकेल। दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही, पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार। पार्थ पवारांच्या कंपनीने घोटाळा केला असेल तरी अजित पवारांची साथ होती असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। अजित पवारांच्या राजीनाम्याची त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली। शहांच्या भेटीसाठी आज त्या दिल्लीमध्ये जात आहेत, तर यावर सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे। खोटा सेल डीड खोटं, एलओआय आणण्याची प्रक्रिया खोटी आणि त्याच्यानंतर केलेला ताब्याचा जो व्यवहार झाला तो देखील खोटा होता। कलेक्टर याच्यात सहभागी होते। आता मी थेट आरोप करतेय, कलेक्टर याच्यात सहभागी होते। पालकमंत्र्यांना त्यांनी कल्पना दिली नसेल असं शक्यच नाही। म्हणूनच मी म्हणते की हा प्रचंड मोठा घोटाळा पार्थच्या कंपनीने जरी केला असेल तरी त्यांना अजित पवारांची साथ होती आणि आत्ताच्या घटकेला त्यांनी या प्रकरणात मुळे त्यांनी जनाची नाही मनाची लाज ठेवून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। ताई सिलेक्टिव्ह टार्गेट ठेवून जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्याचं काम हे ताईला त्या ठिकाणी सुपारी दिले, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप हे त्यांच्याकडनं केले जात आहेत। खरं तर ताईने अजितदादाचा राजीनामा मागण्यासाठी अमित भाईकडे तरी जावंच। जर अमित भाईनं नाही ऐकलं तर डोनाल्ड ट्रम्पकडे जाऊन अजितदादांचा राजीनामा त्यांनी मागावा, कारण ताई काही थांबणाऱ्या नाहीत। ताईचं एवढं रिचार्ज झाले की त्यांना भारतात थांबता येणार नाहीत, कारण ते ओझं इतकं आहे की त्यांना परदेशात गेल्याशिवाय ते ओझं कमी होणार